नमस्कार मित्रांनो, तर आज आपण विकास संगणकाचा परिचय 4 त्यामधला पहिला धडा पाहणार आहोत. तर त्यातला पहिला धडा आहे संगणक. तर संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. संगणकाचा उपयोग लिहिण्यासाठी, चित्रे काढण्यासाठी, गणिते सोडवण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी तसेच कार्टून फिल्म्स आणि चित्रपट बघण्यासाठी होतो. 3. संगणक अतिशय जलद काम करतो. संगणकाकडून चुका होत नाहीत. त्याच्या साहाय्याने आपले काम सोपे आणि जलद होते. यातील हार्ड डिस्कमध्ये अनेक गोष्टी साठवता येतात. 4. संगणक हा अनेक भागांचा मिळून बनलेला असतो. संगणकाचे भाग खालीलप्रमाणे आहेत. 1 मॉनिटर, 2 कीबोर्ड, 3 माऊस, 4 मेन युनिट म्हणजेच CPU, 5 प्रिंटर आणि 6वा स्पीकर. तर बघू शकता की ह्यामध्ये हा आहे मॉनिटर, त्यानंतर हा आहे प्रिंटर, हा आहे कीबोर्ड, हा आहे छोटासा माऊस, हा आहे मेन युनिट म्हणजे CPU आणि हा आहे स्पीकर्स. तर त्या धड्यावरती आपल्याला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. तर आपण पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, संगणक म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे, संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. दुसरा प्रश्न आहे, संगणकाच्या विविध भागांची नावे सांगा. तर संगणकाच्या भागांची नावे अशी आहेत, मॉनिटर, माऊस, प्रिंटर, कीबोर्ड, मेन युनिट म्हणजेच CPU आणि स्पीकर्स. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, संगणकाचे विशेष गुणधर्म कोणते? तर संगणक अतिशय जलद काम करतो. संगणकाकडून चुका होत नाहीत. त्याच्या साहाय्याने आपले काम सोपे आणि जलद होते. यातील हार्ड डिस्कमध्ये अनेक गोष्टी साठवता येतात. चौथा प्रश्न आहे, आपण संगणकाचा वापर कसा करू शकतो? तर संगणकाचा उपयोग लिहिण्यासाठी, चित्रे काढण्यासाठी, गणिते सोडवण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी तसेच कार्टून फिल्म्स आणि चित्रपट बघण्यासाठी होतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.